प्रत्येकाचा जेवणामधला कोणता ना कोणता पदार्थ आवडीचा असतोच. भाजीमधला सुद्धा. काहींना घेवड्याची भाजी, वांग्याची कचकचीत भाजी, गवारीची भाजी अनेक प्रकार म्हणजे आवडत असतात. तर मला जो आवडतो तो म्हणजे गवारीची भाजी आणि दुसरा म्हणजे दही भात. प्रत्येक वेळेला दही भात आपण नॉर्मल खातोच, पण त्याला तडका दिलेला दही भात ना खूप वेगळा लागतो. ही आहे साऊथ इंडियन डिश. एकदा खाल्ली होती, यूट्यूबवर बघूनच तयार केली ती आणि नंतर ती माझी फेवरेटच झाली बरं का. तर हा बनवायचा कसा, तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल असा तांदूळ मिळत नाही. आपल्या घरामध्ये जो इंद्रायणी तांदूळ असतो, शक्यतो चिकट तांदळाचा वापर करायचा. त्यामुळं दही भात ना खूप सुरेख लागतो. इंद्रायणी तांदळामुळे काय होतं, सुवाससुद्धा छान येतो आणि चिकटपणासुद्धा त्याला जाणवतो. तर चला आता हा भात घेतला आहे गरमागरम. शिळा असू दे, ताजा असू दे, कोणताही भात चालतो बरं का ह्याला. तर मी इथं भात घेतला आहे, त्यामध्ये दही घालायचं, भरपूर असं दही वापरायचं. घरामध्ये माझ्या जितकं होतं शिल्लक तेवढं इथं दही घातलं आहे. काही तर खावं वाटत नसेल किंवा आपल्याला काही वेळेला होतंच की एवढं सगळं जेवण भरपूर पदार्थ असले तरीसुद्धा जेवणामध्ये ना खावं वाटत नसतं. त्यावेळेला ना आपला आवडता पदार्थच आपल्याला खावडतो. मग मला त्यामध्ये गवारीची भाजी आणि दही भात ना आवडतो. पण तो भात आहे तो फोडणीचा असा, म्हणजे दही तडकावाला भात असावा. मग तडक्यासाठी इथं वापरले मी आपले उडीद डाळ घातली आहे, जिरे घातलं आहे, मोहरी घातली आहे, लाल मिरची घातली आहे, शेंगदाणे घातले आणि कढीपत्ता. बटर घालून, बटर नसेल तर तूप किंवा तेलामध्ये केलं तरीसुद्धा चालतं. हे सगळं गरम छान असं आपण हे भाजून घ्यायचं 1-2 मिनटं लो फ्लेमवर. तर हा तडक्यामुळं ना भाताला ना चवीला नेक्स्ट लेवल जाते आणि मस्त चवीला लागतो. नॉर्मल दही भात खातोच, पण ह्यामध्ये तुम्ही लसूण ॲड केलं तरीसुद्धा चालतं. डाळिंबाचे दाणेसुद्धा घातले तरी चालतात. पण घरामध्ये जेवढे अवेलेबल साहित्य होतं त्या साहित्यापासून मी हा दही भात तयार केला होता. तर तुम्हालासुद्धा काहीतरी वेगळं खायचं असेल आणि चवीचं काहीतरी खायचं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा बरं का. खूप छान चवीला लागते. लहान मुलांना आणि विशेष म्हणजे ज्यांना पित्त असेल त्याने दुपारच्या वेळेला हा दही भात खावावा. पोटालासुद्धा गारवा होतो आणि पित्तसुद्धा होत नाही. तर बघा, मिरची घातली आहे, मस्त असा हा भात तयार झाला आहे, दही भात. आणि खाऊन फक्त मी म्हणत होते, भारीच की ओ.